नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. आजोबा, चला माझ्या मागे या आणि आपण आता काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करूया, त्याशिवाय पर्याय नाही. राहुल गांधीच देशाचा नेता आहे आणि राहुल गांधींच्या मागे आपल्याला जावं लागेल. हे आजोबांना पटवण्यात रोहित पवार यशस्वी झाले का, ह्याच्यावर विश्लेषण करायचं आहे आज. रोहित पवार नाही तर निघालेतच. राहुल गांधींचं ब्रह्मास्त्र म्हणून महाराष्ट्रात आता कोण असतील तर रोहित पवारच आहेत. आणि हे आता दिसायला लागले. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे अत्याचार, महिलांच्यावर होणारे अत्याचार असतील, रोजगार, हे सगळे आता प्रश्न घेऊन शासन म्हणजे आत्ताचं विद्यमान महायुतीच्या आघाडीच्या विरोधात आता खरा विरोधी पक्ष नेता म्हणून कोण काम करते तर रोहित पवार. हे नाकारता येईल का? नाकारता येणार नाही. आज सुद्धा त्यांचं उपोषण चालू आहे. अन्य त्यागच करणार म्हणते. आता कितपत काय काय शासन दखल घेते हे बघायला लागेल. परंतु आज त्याच्याकडं सर्वसामान्य नागरिक म्हणा, शेतकरी म्हणा, बेरोजगार तरुण वर्ग सगळं आकर्षित करायला लागलेत ना. ते अर्थातच राहुल गांधींची ताकद असल्याशिवाय होईल का? कोण तर पाठीशी आहे. मग आता ते गणित सगळं स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आणि शरद पवारांना सुद्धा कुठंतरी रोहित पवार यांचा तो शब्द, यांची जी धोरणं, यांनी केलेलं राजकीय प्लॅनिंग, हे सगळं शरद पवारांना सुद्धा मान्य करावं लागतंय की काय. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये कुठला विषय असेल तर आपण आत्ताच निर्णय केला तर अजून आहेत 2.5-3 वर्ष आहेत अजून. आपण सगळी काँग्रेसची ताकद सगळे आपण आपला पक्ष विलीन केल्यानंतर एकत्रीकरण होत आहे. आणि त्याच्यामधनं राहुल गांधींनी शब्द जर का दिला आणि उद्याच्या काळात काँग्रेसची सत्ता आली तर पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रियाताई सुळे यांचं नाव आपण आत्ताच वधवून घेऊया. ह्या आतल्या बातम्या आहेत. म्हणजे सुप्रियाताई याला तयार आहेत का? आत्ताच महायुती सरकार म्हणजे केंद्रातले नेते काय म्हणतायत, तुम्ही या आमच्याकडं, तुमचे जे काही खासदार आहेत ते मिळणारच आम्हाला. शरद पवारांनी बाहेरनी पाठिंबा द्यावा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आम्हाला स्वीकारतो. आणि सुप्रियाताईंना आत्ताच मंत्रिपद आम्ही देतो. परंतु त्याला रोहित पवार यांनी नकार दिल्यामुळं शरद पवारांना काय निर्णय करावा हे समजत नव्हतं. परंतु आता वातावरण असं झालंय, जसं पश्चिम बंगालचे निकाल लागले, पश्चिम बंगालमधला ममता बॅनर्जींचा जो तृणमूल काँग्रेस पक्ष आहे त्याची कशी विल्हेवाट लावायला लागलेली आहेत भारतीय जनता पक्षानं, काय केलं काय नाही, त्यांचे खासदार कसे फुटून निघालेत, आमदार कसे फुटून निघालेत. मग हीच अवस्था उद्या आपली कशावरनं होणार नाही हे रोहित पवारांनी पटवून द्यायची गरज आहे का शरद पवारांना? हे सगळं कळतंय. एवढा देशाचा मोठा नेता, मुरब्बी राजकारणी. परंतु आज रोहित पवार, आणि आता नुकतंच त्यांचं अधिवेशन झाल्यावर आपण बघितलं, रोहित पवार जे म्हणतील तेच पूर्व दिशा इथनं पुढं राहील अशी अवस्था दिसते. आणि सुप्रियाताई सुळे सुद्धा मान्य करतील. ठीक आहे, अजून 2-3 वर्ष जातील. परंतु काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जर का भारतीय जनता पक्षाला आपण शह देत असू तर ते मनातनं हवंच आहे. भारतीय जनता पक्षाची जी धोरणं आहेत, आताचं जे घटक पक्ष सगळे संपवायचे आहेत, तर आपण अखंड काँग्रेस याच पक्षाबरोबर आपण राहावं असं सगळ्या घटक पक्षांची मानसिक अवस्था होत असताना रोहित पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे, राज्यामध्ये जे आता ते एक वादळ निर्माण करू इच्छितात, बघतात, आणि तशा पद्धतीने निघालेत ना ते. आता पंढरपुरात आज त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि उद्या काय काय ते करतील. परवा कांदा उत्पादकांचा सुद्धा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका, हे सगळं बघितल्यानंतर राहुल गांधींची ताकद आणि काँग्रेसचे आत्ता विद्यमान नेते, काही नेते मात्र त्याला विरोध करत असतील अंतर्गत. कारण रोहित पवार, शरद पवार ही जर का ताकद आली
तर मग जितेंद्र आव्हाड आले, जयंत पाटील आले, सगळेच मातब्बर आहेत ना हे सगळे नेते. हे काय हलके नेते नाही आहेत जयंत पाटील वगैरे. मग हीच ताकद, मग आपण आपल्याकडे दुर्लक्ष होईल म्हणणारे पण काँग्रेसमध्ये आहेत आता. आपली भूमिका काय आहे मग? राहुल गांधी डायरेक्ट त्यांनाच, मग आपण एवढे दिवस राबलो, आपण विरोधात राहिलो, परंतु जर का म्हणजे उंट तंबूत आला असं काहीतरी चर्चा पण त्यांच्यात चालू आहे. परंतु शेवटी राहुल गांधींना सुद्धा उद्या 2029ला काहीही करून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणायची आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्याही हालचाली देश पातळीवर चालू आहेत. रोहित पवार यांची त्यांच्याशी 2दा संपर्क झालेला आहे. म्हणूनच असे संकेत मिळत आहेत रोहित पवारांच्याकडनं की आजोबा आता बास झालं, आपण काँग्रेसवासी होऊया आणि सुप्रियाताईला पहिला मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री म्हणून आपण बघूया. असं कदाचित हे होय त्यांची धोरणं दिसत आहेत. बघूया आता काय काय होतंय काँग्रेसमध्ये. वरती देश पातळीवर आता नाना पटोले पण गेलेत, बऱ्याच जणांना वरती जाऊन चर्चा चालू आहे आणि हे विलिनीकरणाचं घटक पक्षाचं सगळीकडेच दिसायला लागलेलं आहे. बघूया राजकारणात बरीच उलतापालती होतील. आज इथंच थांबू, उद्या